तुम्हाला दररोज नवीन इंग्रजी शब्द शिकायचे आहेत, पण तुम्ही काही दिवसांनी ते विसरून जाता किंवा इंग्लिश बोलत असताना तुम्हाला ते शब्द आठवत नाहीत. तुम्हालाही हा प्रॉब्लेम होतो का? जर शब्दांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. इंग्लिश बोलताना रोजच्या वापरात जे शब्द वापरले जातात ते शब्द आज आपण मराठी अर्थांसह त्यांचा वाक्यामध्ये योग्य वापर कसा करायचा, त्यासोबतच त्यांचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं हे पूर्णपणे शिकणार आहोत. आणि हो, पाठ करायचे नाही आहेत आपल्याला शब्द, तर ते शब्द नैसर्गिकपणे आपल्या इंग्लिश वाक्यांमध्ये कसे वापरायचे हे आपण आज पाहणार आहोत. रोज जर तुम्ही असे शब्द वापरले तर तुमचं जे इंग्लिश आहे ते फ्लुएंट आणि नैसर्गिक वाटेल. तेच शब्द शिकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया. यापूर्वी तुम्ही आमची इंग्लिश लर्निंग सिरीज पाहत आलेलाच आहात. आपण त्यामध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता, तर बेसिक वर्ड ऑर्डर म्हणजे सेंटेन्सेस कशा प्रकारे बनवायचे. तुम्ही जर का व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्याची लिंक तुम्हाला मिळेल. आणि हो, तुम्हाला गुड, बॅड, बिग, स्मॉल सोडून वाक्य बनवताच येत नव्हती, तर येस, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे GSTQ सारखे सेंटेन्सेस बनवताना आपल्याला जी बेसिक वोकॅब्युलरी लागती, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला जेव्हा आपल्याला डिस्क्राईब करायचं असतं त्यावेळेला जी वोकॅब्युलरी लागती ती सर्व वोकॅब्युलरी अगदी बेसिक टू ॲडव्हान्स वोकॅब्युलरीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया. आता ही वोकॅब्युलरी जास्त असल्या कारणाने आपण हा व्हिडिओ 2 पार्ट्समध्ये करणार आहोत, तर हा पार्ट आणि पुढील पार्ट सुद्धा पाहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा डेली वोकॅब्युलरीचा पहिला पार्ट. तर त्यातली काही वोकॅब्युलरीज आहेत, बेसिक वोकॅब्युलरीज आहेत, तुम्हाला माहिती असेलच, पण आज आपण सेंटेन्स सुद्धा कसे करायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी प्लीज लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. तर पहिला वर्ड आहे गुड. आता गुड म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे चांगला. तर गुडचं सेंटेन्स बघायला गेलं तर माय फ्रेंड इज गुड इन नेचर. माझी मैत्रीण कशी आहे, नेचरमध्ये चांगली आहे. किंवा अजून कोणत्या कोणत्या गोष्टी गुड आहेत तुम्ही विचार करा आणि सेंटेन्सेस बनवा. नेक्स्ट आहे बॅड. बॅड म्हणजे वाईट. आता बॅडचं सेंटेन्स काय असू शकतं? माय डे वॉज व्हेरी बॅड यस्टरडे. माझा कालचा दिवस कसा होता? खूप वाईट होता. खूप वाईट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो माझा दिवस वाईट होता. माय डे वॉज बॅड यस्टरडे. और ही वॉज व्हेरी बॅड पर्सन. तो कसा होता? तो खूप वाईट पर्सन होता. तर त्यासाठी आपण बॅडला वापरतो. द कन्स्ट्रक्शन वॉज व्हेरी बॅड. कन्स्ट्रक्शन कसं होतं? खूप वाईट होतं, तर बॅड. बिग म्हणजे मोठा. आता काय? मुंबई इज बिग सिटी. मुंबई कशी आहे? मोठी सिटी आहे. द स्नेक वॉज व्हेरी बिग. साप कसा होता? साप खूप मोठा होता. देन स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. आता छोटूसा उंदीर कसा असतो? खूप छोटा असतो, लहान असतो, राईट? द रॅट इज स्मॉल. माझं गाव कसं आहे? माझं गाव खूप छान आहे पण छोटंच आहे. सो माय विलेज इज स्मॉल. टॉल. टॉल म्हणजे उंच. आता मी ज्या वेळेला टॉल म्हणाले त्यावेळेला तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर एक व्यक्ती आली असेल, ते म्हणजे अँग्री मॅन मिस्टर अमिताभ बच्चन. तुम्ही सुद्धा सेंटेन्स नक्कीच बनवला असेल. मिस्टर अमिताभ बच्चन इज टॉल पर्सन. ही इज व्हेरी टॉल ॲक्टर. अजून एक, शी इज व्हेरी टॉल ॲक्ट्रेस. नेक्स्ट शॉर्ट. शॉर्ट म्हणजे काय? छोटा, उंचीने कमी. आय एम शॉर्ट बट आय एम कॉन्फिडंट. मी उंचीने कमी आहे पण मी कॉन्फिडंट आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याजवळ लॉंग. लॉंग म्हणजे लांब. ओके. फॉर एक्झाम्पल, शी हॅज लॉंग हेअर. और तुम्ही असंही म्हणू शकता हर हेअर इज लॉंग. तिचे केस कसे आहेत? लांब आहेत. किंवा माझं घर इथून लांब आहे. माय हाऊस इज लॉंग फ्रॉम हिअर. माझं घर इथून कसं आहे? लांब आहे. फास्ट. फास्ट म्हणजे वेगवान. आता हरिण कसं असतं? हरिण वेगवान असतं, राईट? सो डिअर इज फास्ट. अजून कोण फास्ट असतं बरं? येस, बरोबर आहे. तुम्ही मला तुमचं उत्तर फास्टचं कॉमेंट करायचं आहे. व्हेइकल सुद्धा फास्ट असतात. द व्हेइकल इज फास्ट. द कार वॉज फास्ट. नेक्स्ट वर्ड आहे स्लो. स्लो म्हणजे काय? कमी वेगात, हळूहळू. फॉर एक्झाम्पल, ती कशी आहे? ती खूप स्लो आहे. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला, शी इज व्हेरी स्लो. गाडी कशी आहे? गाडी खूप स्लो आहे. ओके. द व्हेइकल इज व्हेरी स्लो. स्लो म्हणजे हळूहळू, मंद. हॉट म्हणजे गरम. आता सूप कसं आहे?
सूप हॉट आहे. द सूप इज हॉट विच इज सर्व टू मी. सूप कसं आहे, जे मला सर्व केलेलं सूप आहे ते खूप हॉट आहे आणि माझ्या मैत्रिणीला सर्व केलेलं सूप जे आहे ते कोल्ड आहे. आपण कसं बोलणार, द सूप इज व्हेरी कोल्ड विच इज सर्व्ड टू माय फ्रेंड. तर हॉट आणि कोल्ड दोन्हीही आपण बघितलेले आहेत. हॉट म्हणजे गरम आणि कोल्ड म्हणजे थंड. आता ह्या ऋतूमध्ये आपल्याला काय खावंसं वाटतं, हॉट ज्या गोष्टी आहेत, हॉट टी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपण काय घेतो, कोल्ड ड्रिंक्स. तर कोल्ड ड्रिंक कसे असतात, कोल्ड ड्रिंक्स आर कोल्ड. यंग, यंग म्हणजे तरुण. रहीम इज यंग पर्सन. ही इज यंग चार्मिंग बॉय. सो यंग म्हणजे तरुण आणि त्याच्याच अपोजिट आहे ओल्ड. ओल्ड म्हणजे जुना किंवा ओल्ड म्हणजे वयोवृद्ध. फॉर एक्झाम्पल, दॅट पर्सन वॉज ओल्ड. ते पर्सन कसे होते, ते ओल्ड होते. अदरवाइज दिस मोबाईल इज ओल्ड. हा मोबाईल कसा आहे, खूप जुना झालेला आहे. न्यू, न्यू म्हणजे नवीन. आय बॉट अ न्यू मोबाईल यस्टरडे. मी काल नवीन मोबाईल खरेदी केला. ही बॉट अ न्यू कार लास्ट वीक. त्याने लास्ट वीक मध्ये नवीन कार खरेदी केली. त्याच्यानंतर आहे क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ. फॉर एक्झाम्पल, क्लीन काय आहे बघा, शेगाव. शेगाव एक क्लीन सिटी आहे, राईट. शेगाव इज अ क्लीन सिटी. इंदोर, इंदोर इज अ क्लीन सिटी. इंडिया इज क्लीन कंट्री. सो क्लीन म्हणजे स्वच्छ. नेक्स्ट आहे डर्टी. डर्टी म्हणजे घाणेरडा. तर डर्टी काय असतं, द बॅग इज व्हेरी डर्टी. तिची बॅग कशी आहे, खूप घाण आहे, घाणेरडी झालेली आहे. द क्लोथ्स आर व्हेरी डर्टी ड्यू टू हेवी रेनफॉल. क्लोथ्स कसे आहेत, खूप डर्टी झालेत कारण का हेवी रेनफॉल झालेला आहे. हॅपी, आनंदी. मी कशी आहे, आय एम सो हॅपी. मी खूप आनंदी आहे. सॅड, दुःखी. ती कशी आहे, ती खूप दुःखी आहे. शी इज व्हेरी सॅड. तो कसा आहे, तो सुद्धा दुःखी आहे. ही इज सॅड. तो नेहमीच दुःखी असतो. ही ऑलवेज सॅड. रिच, श्रीमंत. हु इज रिच, अंबानीज आर रिच पीपल. आय एम रिच. मी सुद्धा काय आहे, रिच आहे. आता रिचचे ऑपोजिट काय आहे, गरीब. ओके. मेनी पीपल आर पुअर हिअर. इकडे बरेचसे लोक काय आहेत, गरीब आहेत. इझी, सोपा. These vocabularies are easy. ह्या vocabularies कशा आहेत, इझी आहेत. इंग्लिश इज इझी लँग्वेज. इंग्लिश कशी आहे, सोपी लँग्वेज आहे. डिफिकल्ट, कठीण. मॅथ्स इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. और यू कॅन से सायन्स वॉज डिफिकल्ट वेन आय वॉज इन स्कूल. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला सायन्स कसा वाटत होता, डिफिकल्ट वाटत होता. ब्युटिफुल, सुंदर. हु इज ब्युटिफुल, ऐश्वर्या राय इज ब्युटिफुल ऍक्ट्रेस. शी इज व्हेरी ब्युटिफुल. आता बघा हा, आपण ब्युटिफुल एखाद्या मुलाला नाही वापरू शकणार. ब्युटिफुल आपल्याला एका मुलीसाठीच वापरायचं आहे आणि मुलासाठी आपण वापरतो ते म्हणजे हँडसम. फॉर एक्झाम्पल, शाहरुख खान इज हँडसम बॉय. अगली, अगली म्हणजे कुरूप. विच इज व्हेरी अगली. आता विच म्हणजे काय, चेटकीन. चेटकीन कशी असते, खूप अगली असते. सो विच इज व्हेरी अगली. स्ट्रॉंग, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. आय एम स्ट्रॉंग. ओके. ही इज स्ट्रॉंग मॅन. शी इज स्ट्रॉंग गर्ल. सो स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. वीक, कमकुवत. ओके. काइंड म्हणजे दयाळू. आय एम व्हेरी काइंड पर्सन. मी खूप काइंड आहे. क्रुएल, क्रुएल म्हणजे क्रूर. ही इज व्हेरी क्रुएल पर्सन. तो कसा आहे, क्रूर आहे. ही इज व्हेरी क्रुएल. तो खूप क्रुएल आहे. किंवा एखादा अॅनिमल असतं बघा, ते खूप क्रुएल असतं. फॉर एक्झाम्पल, टायगर इज व्हेरी क्रुएल. टायगर कसा आहे, क्रुएल आहे, क्रूर आहे. ऑनेस्ट, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. ओके. द स्टाफ हु आर वर्किंग हिअर दे आर व्हेरी ऑनेस्ट. इकडे जे काम करणारे स्टाफ आहेत ते खूप ऑनेस्ट आहेत. ओके. द डॉग इज अन ऑनेस्ट ॲनिमल. डॉग कसा आहे, ऑनेस्ट ॲनिमल आहे. ब्रेव, ब्रेव म्हणजे शूर. अर्जुन वॉज अ ब्रेव पर्सन. कर्ण वॉज अ ब्रेव पर्सन. विक्रमादित्य वॉज अ ब्रेव पर्सन. आय होप तुम्हाला हे समजलेच असेल. आता आपण पुढची वोकॅब्स बघूयात. ओके. पुढची सुद्धा अजून बेसिक वोकॅबलरीज आहेत. ठीक आहे. आता सेंटेन्सेस कसे बनवायचे मी तुम्हाला थोडीशी आयडिया देते. ऑलरेडी तुम्ही शिकलेलाच आहात. आता सेंटेन्सेस तुम्हाला स्वतःचे बनवून तुम्ही मला कॉमेंट करायचे आहे. तर सेंटेन्स कसे बनवायचे, सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल. ओके. त्यानंतर टेन्स इंडिकेटर. आता मोस्टली हे क्वालिटी वोकॅब्स असल्या कारणाने आपले टेन्स इंडिकेटर हे बी फॉर्मचेच असणार आहेत. एम इज आर, वॉज वर,
किंवा विल बी, शॅल बी. आपल्याला कोणत्या टेन्स मध्ये सांगायचं आपलं सेंटेन्स त्यावर ते डिपेंड राहील की आपल्याला त्यामध्ये कोणता टेन्स इंडिकेटर वापरायचा आहे. ह्याचे युजेस ऑलरेडी आपण पाहिलेलेच आहेत. एमिसार आपण वापरणार जर का आहे असं आपल्याला सांगायचं असेल. वॉजवर आपण वापरणार जर का होतं असं सांगायचं असेल आणि असेल बोलायचं असेल तर आपण वापरणार विल बी किंवा शॅल बी. आणि त्यानंतर ही जी वोकॅब्युलरीज आपण शिकतो आहोत ती वोकॅब्युलरीज आपण वापरायची आहेत. तर प्लीज तुम्ही सेंटेन्सेस लिहा, आपल्या बुकमध्ये लिहा, सेंटेन्सेस बनवा. आपल्या जवळपास ज्या गोष्टी आहेत त्यांना ही वोकॅब्युलरी वापरून डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही निश्चितच एक दिवस फ्लुएंट इंग्लिशमध्ये बोलाल. तर पुढची वोकॅब्युलरीज आपण बघूया. पोलाइट. पोलाइट म्हणजे विनम्र. खूप विनम्रतेने बोलणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण म्हणतो पोलाइट. ओके, द मॅनेजर इज व्हेरी पोलाइट पर्सन. मॅनेजर कसा आहे, खूप पोलाइट पर्सन आहे. फ्रेंडली, मैत्रीपूर्ण, खूप छान असा फ्रेंडली सगळ्यांसोबत राहणारा असतो त्याला आपण म्हणतो फ्रेंडली. फॉर एक्झाम्पल, द बॉय इज व्हेरी फ्रेंडली. तो बॉय कसा आहे, खूप फ्रेंडली आहे, सगळ्यांसोबत अगदी मैत्रीपूर्ण रिलेशन ठेवतो. फनी म्हणजे विनोदी. आय एम व्हेरी फनी. मी खूप विनोदी आहे, खूप विनोद करते. शी इज व्हेरी फनी. राजपाल यादव इज फनी ऍक्टर. राजपाल यादव काय, खूप सारे विनोद करतो. क्वाइट म्हणजे शांत. फॉर एक्झाम्पल, द स्टुडंट्स वर व्हेरी क्वाइट. स्टुडंट्स कसे होते, खूप शांत होते. ओके, ही इज व्हेरी क्वाइट पर्सन. तो शांत पर्सन आहे, तो जास्त बोलत नाही. नॉइझी म्हणजे गोंगाट करणारा, गोंधळ करणारा. फॉर एक्झाम्पल, द क्लासरूम इज नॉइझी. क्लासरूम कशी आहे, खूप नॉइझी आहे. क्लासरूम मध्ये सगळे विद्यार्थी काय करतायत, गोंगाट करत आहेत, गोंधळ करतायत. कारण का, त्यांचं लेक्चर झालेलं आहे. स्वीट म्हणजे गोड. आता स्वीट काय असतं, जलेबी. जलेबी इज स्वीट. ओके, आता एखादा पर्सन पण असतो बघा, खूप स्वीट टॉक करत असतो. सो ही ऑलवेज मेक्स अ स्वीट टॉक्स. तो नेहमी कसे गोड 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 बोलणं करत असतो. नसतो गोड तो, पण बऱ्याचदा बोलणं फक्त गोड करत असतो. बिटर म्हणजे कडू. आता तुमच्या सर्वांचं आवडतं एक भाजी आहे ती म्हणजे बिटर गोड. बिटर गोड कशी असते, खूप स्वीट असते नाही का. बरोबर आहे, बिटर गोड कशी असते, कडू असते. सो बिटर गोड इज बिटर. सॉफ्ट म्हणजे मऊ. फॉर एक्झाम्पल, सॉफ्ट काय असते, पिलो. पिलो कशी असते आपली, सॉफ्ट असते. द पिलो इज सॉफ्ट. काही वेळेला चेअर पण असतात बघा सॉफ्ट. द चेअर इज सॉफ्ट. त्याच्या ऑपोजिट आहे हार्ड म्हणजे कठीण. फॉर एक्झाम्पल, ही डज हार्ड वर्क. तो नेहमी कठीण कामं चूज करतो, कठीण कामं करतो. अदरवाइज द टेबल इज व्हेरी हार्ड. टेबल कसं आहे, हार्ड आहे. अदरवाइज ही इज व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड. तो समजायला खूप कठीण व्यक्ती आहे. सो आपण वापरतो हार्ड. लाईट म्हणजे हलका. आता लाईटचे बरेचसे अर्थ आहेत, पण इथं ऍज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून आपण घ्यायला गेलो तर लाईटचा अर्थ होतो हलका. फॉर एक्झाम्पल, आय लाईक टू विअर लाईट वेट ज्वेलरीज. मला लाईट वेट ज्वेलरीज घालायला आवडतात. और माय इयरिंग्स आर लाईट इन वेट. माझे इयरिंग्स कसे आहेत, वजनाला खूप हलके आहेत. हेवी म्हणजे जड. द साडी इज व्हेरी हेवी. साडी कशी आहे, खूप हेवी आहे, जड आहे, वापरायला खूप जड आहे. माय बॅग इज व्हेरी हेवी. माझी बॅग कशी आहे, खूप जड आहे, उचलत नाही आहे. ओपन म्हणजे उघडा. फॉर एक्झाम्पल, ही इज व्हेरी ओपन माइंडेड पर्सन. तो कसा आहे, एकदम ओपन माइंडेड आहे, सर्वांना सगळं फ्रीपणे सांगत असतो. सो ओपन. द क्लासरूम इज ओपन. क्लासरूम कशी आहे, ओपन आहे. आणि त्याच्याच अपोजिट आहे क्लोज्ड. द शॉप इज क्लोज्ड. शॉप कसा आहे, बंद आहे. द क्लासरूम इज क्लोज्ड. क्लासरूम कशी आहे, बंद आहे. द डोअर इज क्लोज्ड. डोअर कसा आहे, बंद आहे. अर्ली. अर्ली म्हणजे लवकर. आता तुमच्यापैकी किती जण सकाळी लवकर उठतात मला कॉमेंट करून सांगा. तुम्ही सगळेच मला वाटते अर्ली बर्ड्स आहातच. सो फॉर एक्झाम्पल, आय एम अर्ली बर्ड. आय एम ॲन अर्ली बर्ड. मी सकाळी लवकर उठते. अर्ली बर्ड म्हणजे काय, लवकर उठणारा. आणि रात्री लेट झोपणाऱ्याला काय म्हणायचं ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. सो अर्ली, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आय वेंट होम अर्ली लास्ट नाईट. लेट म्हणजे उशिरा. द पार्टी फिनिश्ड लेट इन द नाईट. पार्टी खूप रात्री उशिराने संपली. सो लेट म्हणजे उशिरा. बिझी म्हणजे व्यस्त. आता काही काही लोक असतात बघा, नुसते बिझी असण्याचा दिखावा करत असतात. ही प्रिटेंड्स ही इज बिझी.
तो फक्त प्रिटेंड करतो की तो बिझी आहे, अदरवाइज ही इज फ्री, बट ही जस्ट प्रिटेंड्स ही इज बिझी. आता बिझीचे अजून काही एक्झाम्पल्स बघायला गेले तर माय डे वॉज व्हेरी बिझी यस्टरडे. कालचा माझा दिवस होता तो खूप बिझी होता, मी काल खूप कामं केलेत. फ्री म्हणजे काय? मोकळा. आय एम फ्री टू नाईट. मी आज काय मोकळी आहे, मला काही काम नाहीये. आय वॉज फ्री यस्टरडे. मी काल फ्री होते, मला काहीच काम नव्हतं. लकी म्हणजे भाग्यवान. आय एम सो लकी पर्सन. तुम्ही सगळ्यांनीही स्वतःला लकी मानलंच पाहिजे, कारण आपण खूप लकी आहोत. सो वी आर व्हेरी लकी पीपल. हेल्दी म्हणजे निरोगी. ओके, वी मस्ट बी हेल्दी एव्हरी टाइम. आपण नेहमी हेल्दी असलं पाहिजे. द बॅटरी ऑफ माय मोबाईल इज हेल्दी. माझ्या मोबाईलची बॅटरी कशी आहे? हेल्दी आहे. सिक म्हणजे आजारी. ही ऑलवेज सिक. तो कसा नेहमी आजारी असतो. ओके, आता आपण पाहिले होते ते थोडे बेसिक वोकॅब्स होते. आता त्याच्या वरची एक स्टेप आहे, आपल्याकडे आहे इंटरमिडिएट वोकॅबलरी. यूज सेम आहे. ओके, इंटेलिजंट. इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान. आता इंटेलिजंट कोण आहे? ही इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन. तो खूप इंटेलिजंट पर्सन आहे. आवर ऑल सायंटिस्ट आर व्हेरी इंटेलिजंट पीपल. आपले सगळे सायंटिस्ट कसे आहेत? खूप इंटेलिजंट आहेत, बुद्धिमान आहेत. सो आपण इंटेलिजंट वापरतो. क्लेवर म्हणजे हुशार. ही गेव अ क्लेवर सोल्युशन. त्याने खूप मस्त सोल्युशन दिलेलं आहे. और शी वॉज अ व्हेरी क्लेवर गर्ल. ती खूप क्लेवर मुलगी होती. वाईज म्हणजे शहाणा. माय ग्रँडफादर इज अ वाईज पर्सन. माझे ग्रँडफादर कसे शहाणे आहेत. और बिरबल वॉज व्हेरी वाईज पर्सन. बिरबल कसे होते? खूप वाईज होते. ते खूप छान 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 सोल्युशन्स द्यायचे. कॉन्फिडेंट म्हणजे आत्मविश्वासू. अमिताभ बच्चन इज अ कॉन्फिडेंट पर्सन. शी इज अ कॉन्फिडेंट गर्ल. क्युरियस म्हणजे जिज्ञासू. आता जिज्ञासू म्हणजे काय? बघा, असे व्यक्ती असतात ना ज्याला नेहमी काहीतरी जाणून घेण्याचं असतं. नेहमी हे असं का, असं का, तर त्याला म्हणतो आपण क्युरियस. फॉर एक्झाम्पल, द स्टुडंट्स आर क्युरियस. स्टुडंट्स कसे आहेत? खूप क्युरियस आहेत. ओके, ही इज व्हेरी क्युरियस टू नो अबाउट एन्व्हायरमेंट चेंजेस. तो एन्व्हायरमेंटमध्ये का चेंजेस व्हायला लागलेत ते जाणून घेण्याविषयी खूप क्युरियस होता. आय वॉज व्हेरी क्युरियस अबाउट जिओग्राफी वेन आय वॉज इन स्कूल. मी जिओग्राफी बद्दल खूप क्युरियस होते जेव्हा मी स्कूलमध्ये होते. केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक. आपण बऱ्याचदा वाचतो हँडल धिस केअरफुली. म्हणजे हे काय आहे? केअरफुली हँडल करा. और शी इज व्हेरी केअरफुल. ती खूप केअरफुल आहे. आपली आई कशी असते? आपली आई खूप केअरफुल असते अबाउट आपल्याबद्दल. सो आवर मदर इज व्हेरी केअरफुल पर्सन. केअरलेस म्हणजे निष्काळजी, ज्याला कशाची काळजीच नाही असा. फॉर एक्झाम्पल, कोण केअरलेस आहे? तर ही इज व्हेरी केअरलेस. त्याला काही काळजी नाहीये की त्याची दुनिया आहे. सो केअरलेस. पेशंट म्हणजे संयमी. आता इथं जे पेशंट आहे तो म्हणजे दवाखान्यातला रुग्ण नाही, ते एक नाऊन आहे. आपण जे पाहतोय ते आहेत ते ऍडजेक्टिव्ह आहेत. सो पेशंट म्हणजे ज्याचा संयम आहे. अंडरस्टूड? फॉर एक्झाम्पल, द मॅनेजर मस्ट बी व्हेरी पेशंट. मॅनेजर कसा असला पाहिजे? तो पेशंट असला पाहिजे, त्याच्यात संयम असले पाहिजेत. और स्टुडंट्स मस्ट बी पेशंट. स्टुडंट्स कसे पाहिजे? स्टुडंट्स थोडे संयमी असलेच पाहिजे. टीचर कसा असला पाहिजे? टीचर सुद्धा संयमी असला पाहिजे. द टीचर शुड बी पेशंट. इम्पेशंट म्हणजे अधीर, ज्याला संयम नाही आहे, लगेच लगेच सगळं हवं असतं. दॅट इज इम्पेशंट. फॉर एक्झाम्पल, द पर्सन whom I met yesterday, he was very impatient. ज्याला मी काल भेटले तो कसा होता? खूप इम्पेशंट होता. त्याला सगळंच लगेच 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 जाणून घ्यायचं होतं. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार. माय फॅमिली मेट्स आर रिस्पॉन्सिबल. माझे फॅमिली मेट्स काय आहेत? खूप जबाबदार आहेत. ही इज अ रिस्पॉन्सिबल एम्प्लॉई. तो खूप रिस्पॉन्सिबल एम्प्लॉई आहे. यू आर द रिस्पॉन्सिबल फॉर युअर इंग्लिश इम्प्रूव्हमेंट. तुमच्या इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल असणार आहात. त्यासाठी प्लीज व्हिडिओज पाहत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. रिलायबल म्हणजे विश्वासार्ह, ज्याच्यावर आपण रिलाय होऊ शकतो, ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, त्याला म्हणतं रिलायबल. फॉर एक्झाम्पल, वी कॅन बी रिलायबल ऑन द स्टोअर. आपण ह्या स्टोअरवरती विश्वास ठेवू शकतो. और यू मस्ट बी रिलायबल रिगार्डिंग हर. तू त्याच्याबद्दल रिलायबल असलाच पाहिजेस. लॉयल म्हणजे निष्ठावान. द स्टाफ वी हॅव दे आर व्हेरी लॉयल. आमच्याकडे असणारे जे स्टाफ आहेत ते ऑनेस्ट आहेत, लॉयल आहेत. ओके, माय हजबंड इज व्हेरी लॉयल. माझे हजबंड कसे आहेत? खूप लॉयल आहेत.
निष्ठा आहे. जनरस म्हणजे उदार. आता जनरस कोण आहे? आपल्या डोक्यामध्ये एक येतं, महाभारतातले कर्ण. कर्ण कसे आहेत? खूप जनरस आहेत. द कर्ण इज व्हेरी जनरस. सर रतन टाटा इज व्हेरी जनरस पर्सन. सेल्फिश म्हणजे स्वार्थी आहे. तर स्वार्थी कोण आहे? माय फ्रेंड इज व्हेरी सेल्फिश. शी ओनली थिंक्स अबाउट हर. ती फक्त तिचाच विचार करते. सो सेल्फिश. यू शुडंट बी सेल्फिश. तुम्ही सेल्फिश असलं नाही पाहिजे. हंबल म्हणजे नम्र. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्स कसे पाहिजेत? नम्र पाहिजेत. स्टुडंट्स मस्ट बी हंबल ऑलवेज. स्टुडंट्सनी नेहमी नम्र असलं पाहिजे. यू मस्ट बी हंबल एव्हरी टाइम. तुम्ही नेहमी नम्र असलं पाहिजे. नेक्स्ट आहे प्राऊड. प्राऊड म्हणजे गर्विष्ठ. आता म्हणजे कसं? तर ही इज प्राऊड ऑफ हिज अचिव्हमेंट्स. तो त्याच्या अचिव्हमेंट्स बद्दल खूप गर्विष्ठ आहे. त्याला त्याचा खूप गर्व आहे की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत. ही इज प्राऊड ऑफ हिज अवॉर्ड्स. तर त्याच्या अवॉर्ड्स बद्दल खूप गर्विष्ठ आहे. लेझी, आळशी. आता कोण लेझी आहे? कुठला पक्षी लेझी असतो का? ओके, माय फ्रेंड इज व्हेरी लेझी. तिला कधीही सांगा ती नेहमी झोपलेलीच असते. सो माय फ्रेंड इज व्हेरी लेझी. शी ऑलवेज स्लीप्स. नेहमी झोपलेली असते. तुमच्यात कोण लेझी आहे? कॉमेंट करून सांगा. ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्स आर व्हेरी ऍक्टिव्ह. स्टुडंट्स कसे आहेत? खूप ऍक्टिव्ह आहेत. द पीपल हु आर वॉचिंग दिस व्हिडिओ दे आर व्हेरी ऍक्टिव्ह. जे लोक हे व्हिडिओ पाहत आहेत ते सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहेत. एनर्जेटिक म्हणजे ऊर्जावान, ज्यांच्यात खूप एनर्जी असते. रामदेव बाबा इज व्हेरी एनर्जेटिक पर्सन. क्रिएटिव्ह, सर्जनशील म्हणजे ज्यांच्या डोक्यात नेहमी नेहमी नवी क्रिएटिव्हिटीज येत असतात, ते असतात क्रिएटिव्ह. तर मेनी युट्यूबर्स आर क्रिएटिव्ह. तुम्ही युट्यूब पाहताच, त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे क्रिएटिव्ह व्हिडिओज पाहायला मिळतील. सो खूप क्रिएटिव्ह असतात. अवर मॅनेजर इज व्हेरी क्रिएटिव्ह. आमचे मॅनेजर खूप सर्जनशील आहेत, क्रिएटिव्ह आहेत, नवीन नवीन काहीतरी सुचत राहतं. प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक. इमोशनलेस थोडक्यात आपण म्हणू शकतो. यू मस्ट बी प्रॅक्टिकल एव्हरी टाइम. तुम्ही नेहमी प्रॅक्टिकल असलं पाहिजे असं मी म्हणत नाही आहे, हे फक्त सेंटेन्स आहे. बट वेन द सिच्युएशन इज देअर यू मस्ट बी प्रॅक्टिकल. जर का तशी सिच्युएशन असेल तर तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह सकारात्मक आणि निगेटिव्ह नकारात्मक. वी मस्ट बी पॉझिटिव्ह अबाउट आर इंग्लिश. आपण आपल्या इंग्लिश बद्दल नेहमी पॉझिटिव्ह असलंच पाहिजे. ही इज अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. तो पॉझिटिव्ह आहे. किंवा शी इज निगेटिव्ह. ती नेहमी नकारार्थीच बोलत असते. डोंट स्पीक निगेटिव्ह ॲट ऑल. तुम्ही कधीही नकारार्थी बोलू नका. काम म्हणजे शांत. आय एम अ काम ॲज अ कुकंबर. मी एक छान अशी शांत पर्सन आहे. आय एम अ कूल ॲज अ कुकंबर. मी खूप काम आहे, शांत आहे. अँग्री. अँग्री म्हणजे रागीट. हु इज अँग्री? दे आर व्हेरी अँग्री पर्सन. द स्नेक इज अँग्री. आता स्नेक कसा आहे? खूप चिडलेला आहे, त्याला कोणीतरी त्रास दिलेला आहे. द डॉग इज व्हेरी अँग्री. डॉग कसा आहे? चिडलेला आहे, त्याला कोणीतरी त्रास दिलेला आहे. नर्वस. डोंट बी नर्वस ॲट ऑल. कधीही नर्वस होऊ नका. की ही वॉज द पेशंट हुम आय मेट यस्टरडे, ही वॉज व्हेरी नर्वस. काल मी एका पेशंटला भेटले, तो कसा होता? खूप नर्वस होता. एक्सायटेड, उत्साही. यू आर ऑलवेज एक्सायटेड टू वॉच आवर व्हिडिओज. तुम्ही आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी नेहमी एक्सायटेड असता. अँड वी आर ऑल्सो एक्सायटेड टू शूट दिस व्हिडिओज. आणि आम्ही सुद्धा तितकेच एक्सायटेड असतो हे व्हिडिओ शूट करताना. सिरियस, गंभीर. द सिच्युएशन वॉज व्हेरी सिरियस. सिच्युएशन कशी होती? खूप गंभीर होती. किंवा द मीटिंग वॉज व्हेरी सिरियस. मीटिंग कशी होती? खूप गंभीर अशा पद्धतीची होती. चीअरफुल म्हणजे आनंदी. वेन इंडिया वन अवर मूड वॉज चीअरफुल. जेव्हा इंडिया जिंकली, आमचा सर्वांचा मूड कसा होता? चीअरफुल होता. इट्स अ सॅटर्डे टुडे, टुमारो इज संडे, सो वी ऑल आर चीअरफुल टुडे. कारण उद्या आपल्याला काय आहे? सुट्टी आहे. अँड द लास्ट इज जेंटल. जेंटल म्हणजे सौम्य. आय गॉट अ जेंटल रिमाइंडर. मला एक सौम्य रिमाइंडर मिळाला बाय माय कंपनी. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या व्हिडिओचे आपण 2 पार्ट्स करणार आहोत. आज आपण बघितलेला आहे तो म्हणजे हा पहिला पार्ट आहे. तर दुसरा पार्ट आपण उद्या पोस्ट करणार आहोत. त्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांसह शेअर करा. सर्वांना ही व्होकॅब्युलरीज कळू दे.